काशीबा कवा आलात आणि एकलाच आणि धनी कुठे आहेत? धनी वर त्यासनी संग आणणार होतास ना? हो आणणार होतो, ते येणारच होते माझ्या बरोबर. मग पण पुष्कळ पाहुणे आले ग त्यांच्याकडं. तेव्हा त्यांनी मला सांगितलं की काशीबा तू पुढं हो, हा मी आलोच तुझ्या पाठोपाठ. मग आता येतीलच नाही? आई आई चल उठ ना, उठ की. काशीबा तू बी पोरा संग पोर झालास होय? धनी येणार म्हण. अगं येतो म्हणला ना तेव्हा तू येणारच. होणार आहे काशीबा? हो हो तर चल पुरे झालं. कवापासनं खाखा म्हणते तर येड आपल्याच तारत. पर आई आत्ताच नाही मी जेवत. मधीच काय विनासलं? मी जेवाय बसले आणि धनी आकडा आला तर ते आल्यावरच जेवण मी. बया बया पोर का सांग. चल गुमान. मी नाही जा. बघा ही अशी बसून राहिली सकाळपासनं. नागू जेवली नाहीस? चल बाळ जेवून घे. धनी आल्या बिगर मी नाही जेवणार. धनी? अहो आपल्या मायाचा धनी, पंढरपूरचा विठ्ठल. अगं वेडे, तो तर साऱ्या त्रिभुवनाचा धनी आहे. तोच हाकडे येणार आहे. पण इथे आहेस की तो? हातच आहे. कुठं? बघावं तिथे आहेस तू. मग कधी कुठे दिसत नाही तो. हाय म्हणताय सहन दिसत नाही. हे कसं? या फुलात वास आहे ना? तर विठ्ठलासाठी तुलत वासाची फुलं. पण यातला वास तुला दिसतो का? नाही ना. तसंच आहे त्या विठ्ठलाचं. तो देव आहे. मला ठाव आहे तो देव आहे. पर देव असला म्हणून काय झालं? त्याला का आकडे यायला होत नाही? कसा येणार? कसा भेटणार? बघा येते हाकाने. येणारच तो आपल्या मायात. खोळी कुठली? उठ. चल खाऊन घे. धनी आल्या बिगर मी नाही हात न उठणार. विठ्ठल आल्या बिगर मी नाही खाणार. असं मुलखा वेगळं वेड कधी नव्हतं पाहिलं बाई. कोण कुठला देव? आता कसा येणार? देवालाच ठाव. नागू एवढा रस घे बाई. न ग मला. विठ्ठल आल्यावर त्याच्या संगच घेईन मी. अगं कुठला विठ्ठल येणार? वेड का लागलाय तुला? वय तो येणार 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 ग. पांडुरंगा तुझी लीला आगाध आहे. पांडुरंगाची नव तुमचीच लीला अशी भोवती. तुम्ही पोरीला काय बाय सांगितलं असं. आता दावा हेला इट्टल काशीबा आणि तू विहिला चित्तावलंच. मला इट्टल येणार इट्टल येणार. खरंच येणार ग त्यो? येतो म्हणाला ना. होणार रे काशीबा? नागू नागू
माझी चिमणी डोळे उघडून बघ ना बी. अहो हकडं पोरीच्या डोळ्यात परान आलंय आणि तुम्ही तकडं डोळं मिटून गुमान काय बसलाय? मग मी करू तरी काय? पांडुरंगा, विठ्ठला, पंढरीनाथा, माझ्या या एकुलत्या एक पुरीचे प्राण पणाला लावून तू माझं सत्व बघतोस का रे? वैर आहे का रे तुझे माझे देवा? लेकराचा केव्हा कैचा येना, दीन दयाघन म्हणविषयी वाया, काय जाय लया ब्रीद तुझे, अंतरी सदाचा भरोसा तुझा, तुझ्या विण तुझा कोणच राहता. विठ्ठल आलं, धनी आलं, आई फुलं, माझी फुलं. नागू नागू, पुरीला वाज झालाय जणू. वाजायला तरी बोलवू ना. सावताबा, सावताबा, नामदेव महाराज, ज्ञानदेव महाराज आले. काय नामदेव नांदेव आलेत? सावताबा, हा हा हा, आले घरा संत जन, झाले सफल जीवन. ज्ञानदेवा, नामदेवा, अगदी वेळेवर आलात. माझ्या पुरीचे प्राण वाचवण्यासाठी जणू तुम्ही इकडे धावला. पुरीचे प्राण? तो काय सांगू नामदेवा, आज 3 दिवस झाले ही माझी पोर विठ्ठलाच्या भेटीसाठी सारखा हट्ट घेऊन बसली आहे. पाणी सुद्धा तोंडात घेत नाही. विठ्ठल, विठ्ठल. विठ्ठलाच्या भेटीसाठी हट्ट, एवढ्या बालवयात. धन्य धन्य. आई आलं का ग विठ्ठल? येतील, आता येतील. हा नामदेव महाराज, देव मन तुम्हा संग बोलतो, तुमचे समदे लाड पुरवतो. तुम्हीच माझ्या लेकराचा हट्ट पुरवा, पुरीला विठ्ठल दावा करा. एवढी कृपा आमच्यावर. हे आमच्या काळजाचा तुकडा. बाबा अजून कसं विठ्ठल आलं नाही? विठ्ठला, पांडुरंगा, त्या दांभिक लोकांना दर्शन करवण्याचा खुळा हट्ट धरला, त्यामुळं मलाही तुझी मूर्ती दिसेनाशी झाली. पण आता तुझ्या भेटीसाठी प्राण सांडणारा हा चिमणा जीव, या निष्पाप बालभक्ताला दर्शन देण्यासाठी तरी तुला माझ्या हाकेला धावून आलंच पाहिजे. कुठं आहेस तरी कुठे तू? कुठे गुंतलास ही पंढरीच्या राया? सांडसी का माया पांडुरंगा, भक्तांचा कैवारी, नाथानाथांचा सत्य संकल्पाचा दाता तूच. येऊ दे करुणा, व्याकुळला ताना, घाली प्रेम पाना विठाबाई. आलं का विठ्ठल? आलं का? नाही बाळ, आज या नाम्याची सारी पुंडाही पांगळी पडली. बाबा, बाबा. विठ्ठला, विठ्ठला, पाहिले वस्तू मात्री जाण, ध्यान ते निर्गुण निराकार, सगुण स्वरूपी परंतु विठ्ठला, आज कोठे तुला पाहू डोळा. या माझ्या पुरीला तुझी भेट कशी रे करू? हा माझा भक्तीचा मळा पडे ओस, लागे तुझा सोस ताणुल्याला. शून्य हे ब्रह्मांड, शून्य दाही दिशा, जीव वेडा पिसा तुझ्या विड. करुणा सागरा दडला असं कोठे, नाही सत वाटे त्रिभुवनी. विठ्ठल, विठ्ठल. पण तू त्रिभुवनात कुठे नसलास तरी माझ्या हृदयात खास आहेस. अखंड नांदसी हृदय मंदिरे, तेथून बाहेर येई वेगे. धनी, बाबा धनी आलं. बाबा, बाबा धनी आलं. उठा.
देवा, किती कष्ट घेतलेत माझ्यासाठी. माझ्या पुरीचा हट्ट पुरवण्यासाठी तुम्ही सगुण स्वरूपात धावून आलात. असा मूर्तिमंत भोळा भाव आणि तुझ्यासारखा साक्षात उज्ज्वल कर्मयोग यांनी भरलेल्या भक्तीच्या मळ्यात माझा वास अखंड राहील.